आणि कारण की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वाभिमान कर्जमाफी योजना केली होती। त्यावेळेस कोणी ग्रामपंचायत मेंबर आहे, कोणी पंचायत समितीचा आहे, कोणी बाबू आहे, चपरासी आहे, असं त्यांनी विभागणी केली होती। राज्यातल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी राज्याच्या सरकारने तातडीनं संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला उभं करावं आणि बियाणं मोफत द्यावं, ही मागणी सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेली आहे। नाना भाऊ, काही लोकांचे घर तोडले आहेत, त्या प्रकरणामध्ये साहेबांनी जे काही आपले हे आले, तर काय त्या प्रकरणामध्ये काय निर्णय? नसीम साहेब, नसीम भाई आपल्याला सांगतील त्याच्या मराठी प्रश्न आहे। सगळेजण बसून त्याच्यावरचा निर्णय घ्यायला त्यांच्याकडून फोन आमच्या नसीम भाईंना आलेला होता, उद्धव ठाकरे साहेबांचा, आणि मला वाटतं की मार्ग निघेल। पण आदित्य ठाकरे यांना हा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की नाना पटोलेंवरती आमचे प्रवक्ते बोलतील। काय कोणाला काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण आता नसीमबाईशी उद्धवजींचं बोलणं झालेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल असं आम्हाला वाटतं। एक मिनिट, बिलकुल येणार महाविकास आघाडी सत्तेमध्ये, आणि तो प्रयत्न आमचा सुरू झालेला आहे। एकजुटीने ह्या निवडणुका लढायच्या, ही भूमिका आमची आहे। देखो, महाराष्ट्र में जो अकाल की स्थिति है, पीने का पानी नहीं, किसानों की पूरी फसलें बर्बाद हो चुकी, त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये CBIच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे एक, आणि नीटच्या परीक्षाच रद्द केल्या पाहिजे, कारण की या तरुणांच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून नीटची परीक्षा सुरू करण्यात आली। पहिलेच्या काळामध्ये 12वीच्या परीक्षेच्या मार्काच्या आधारावरच मेडिकलच्या ॲडमिशन केल्या जात होत्या। आज सामान्यच्या नीटच्या परीक्षेचं ट्युशन आणि त्याची मेहनत करायला लागणारा पैसासुद्धा नाही, म्हणून गरिबाच्या आणि शेतकऱ्यांच्या पोरापोरींनी डॉक्टर होऊच नये, ही व्यवस्था नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने जी केलेली आहे। या परीक्षा, नीटच्या परीक्षा रद्द करून पहिलेसारख्याच 12वीच्या आधारावर जसं तामिळनाडू सरकारने निर्णय घेतला त्या पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात, ही मागणी आम्ही केलेली आहे। त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये जयभीम वाडामध्ये हिरानंदानीच्या फायद्यासाठी या भर पावसामध्ये आदिवासी आणि दलित लोकांना 30-30 वर्षापासून त्या ठिकाणी राहतात, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या झोपड्या काढून टाकल्या गेल्यात, आणि या पावसाच्या याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचा आणि शासनाचाही सुद्धा आदेश असताना या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या बिल्डरांशी सहमत करून ज्या पद्धतीनं कुटुंब उद्ध्वस्त केले, अजूनही त्यांचं आंदोलन चालू आहे, त्याच्यातही दखल माननीय राज्यपाल महोदयांनी घ्यावी आणि तातडीनं सूचना द्याव्यात। एका प्रकरणामध्ये असंच झालेलं होतं, आम्ही हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला माननीय कोर्टाने निर्देश दिलेत आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं पुनर्वसन करा अशा पद्धतीच्या सूचना मुंबईतच दिल्या गेलेल्या होत्या। बिल्डर आणि प्रशासन आणि सरकार यांचं संगनमत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त केलं जाते आहे, ही सुद्धा दखल आम्ही त्या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांना घ्यायला लावलेली आहे। आणि महाराष्ट्राचं हे बेजबाबदार सरकार, महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार हे सत्तेतून बाहेर काढावं आणि राज्यपाल शासन या ठिकाणी सुरू करावी, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही केलेली आहे। तुम्ही कर्जमाफीची मागणी केलेली आहे, काय नेमकं एक कर्ज ऐका ना। हां, आम्ही